महिला डॉक्टरचा मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। महिला डॉक्टरला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मात्र विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय आणि रणजित निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न होत असून प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण सुरू आहे। एवढीशी जरी शंका असती तर प्रोग्राम रद्द करून आलो नसतो, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला। त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली। पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली। त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं, सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे। एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो। तर या प्रकरणी अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणालेत ते आपण पाहूयात। किती वाजता कोणी फोन केला, कोणत्या आरोपात केला, कोणाची कंपनी, हे सुद्धा मी आपल्या समोर सांगितलेले। हे कंपनीचे मालक स्वतः रणजित नाईक आहेत। यांचे पीए तिथे गेले होते हे ते कबूल करतात। मी तर म्हणतो सीडीआर रिपोर्ट काढा। मग खासदार जे माजी खासदार आहे जे उडवा उडवीचे उत्तर देतात, माझा संबंध नाही। तर माझं म्हणणं आहे की त्यांच्या सेक्रेटरीचे सगळ्यांचे सीडीआर रिपोर्ट काढा आणि सीडीआर रिपोर्ट असला त्यांच्यावर कारवाई करा। जर मुख्यमंत्री म्हणत असतील मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।